महाराष्ट्रात लोहार समाजाच्या वतीनं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं झाली, परंतु त्या आंदोलनाची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही। पण दादासाहेब कळसाई यांच्या नेतृत्वाखाली जे आज आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनाची दखल तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला सुद्धा आनंद वाटेल की शासनाने घेतलेले आहे, एवढं मात्र नक्की आहे। त्याचं कारण की सदाभाऊंनी सभागृहात त्या तुमच्या वेगवेगळ्या समाजाच्या मागण्या मांडल्या आणि त्याच मागण्यांचा किंवा त्याच आंदोलनाची दखल घेऊन सुद्धा आज प्रशासनाच्या वतीनं या तालुक्याचे प्रभारी तहसीलदार की जे मोहोळचे तहसीलदार आहेत सचिन मुळीक साहेब, आज स्वतः तुमच्याकडे आज या प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आज या आंदोलनाची दखल घेण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पीआय दीपकजी पाटील साहेब हेही या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून होते की शेवटी त्यांनाही माहित आहे की दादासाहेब कळसाई हा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि समाजात अशा माणसांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन पाटील साहेबांनी सुद्धा गेल्या 7 दिवस झालं 10 दिवस झालं पूर्णपणे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे आंदोलन होत असताना त्यांनी आंदोलनाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करू नका हे वारंवार समज दादासाहेब कळसाई आणि त्यांच्या सगळ्या सवंगड्यांना देत राहिले। असे 2 अधिकारी प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आज आंदोलन स्थळी उपस्थित झालेले आहेत।